आशुतोष माने, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल एंड आई होप यू गाइस आर डूइंग वेल। ये मेरे साथ पिंकी आज ट्रैवल कर रही है और दो जने और दो लोग ही मेरे साथ, बंटी और बबली, वो भी आएंगे। ट्रैवल करता है बंटी बबली इसके दोस्त है और एक है बबलिया उधर मिलेगा चिपलून में हम लोग को। अरे पण तू जातोयस कुठे ते सांगितलंच नाही मला काहीच प्लॅनिंग माहिती नाही। मी जातोय खरं म्हणजे कोकणात जातो, पण कोकणात कुठे जातो मला माहिती नाही। सगळा प्लॅनिंग या आमच्या पिंकी ताईने केला आहे। पिंकी ताईचं खरं नाव आहे कोमलला तुम्ही पहिल्यांदाच बघितलं असेल, कारण आम्ही गेलेलो मागचे हरिश्चंद्रगडला, तो ब्लॉग माझा वीडियो डिलीट झाल्या था माझ्या। वो वीडियोस मेरे डिलीट हो गए, कैसे क्या कुछ पता नहीं मुझे, लेकिन डिलीट हो गए। मुझे बहुत बुरा लग रहा है दिल से। अभी क्या बताऊँ तुम लोग को, बहुत बुरा लग रहा है मेरे को। हाँ, आपला ब्लॉग आहे आजपासून, म्हणजे या ब्लॉगपासून पुढचे सगळे व्हिडिओ हिंदी आणि मराठीमध्ये असतील। आपण मग थोडं हिंदीमध्ये बोलायचा प्रयत्न करणार आहोत, कारण तर ते माझा मित्र मुझे बोला उसने कि तू अच्छा ब्लॉगिंग कर रहा है, तू हिंदी में ट्राई कर थोड़ा बात करने का, क्योंकि थोड़ा व्यूज़ ज़्यादा आएंगे, थोड़ा पॉपुलर होगा, तो थोड़ा क्या बोलते उसको। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। ऑब्वियसली मातृभाषा मराठी आहे, तर मी मराठीमध्ये जास्त बोलणार आणि हिंदीमध्ये थोडं बोलणार, कारण राष्ट्रभाषा आहेत। पण दोन्ही भाषामध्ये माझा कन्वर्सेशन असणार तुमच्यासोबत। कि हम लोग जा रहे हैं कोकण में, और कोकण में जाने वाला था मैं पहले बाइक से। सब प्लान फिक्स था, हॉल्ट फिक्स था, जिधर रुकने वाले हैं सब हम लोग ने फिक्स किया था। लेकिन हम लोग की जो पिंकी मैडम है, ये जो पिंकी मैडम है वो ॲक्च्युली सगळं फिक्स होतं, बट काय करणार, मॅडमला हाकायचं होतं, हाकून झाले मॅडम। मग सगळं फिक्स होतं, म्हणजे की माझं कुठे हॉल येणार, सगळं फिक्स होतं। फक्त एक फिक्स होतं, ती म्हणजे बाईक नाही आणणार होतं। बाइक फिक्स होती, कारण म्हणजे माझं तर ठरलेलं फक्त मैं स्कूटी से जाने वाला था, लेकिन स्कूटी से अलाउड करते थे, लेकिन ये ज़्यादा इसको बाइक से नहीं जाना था, इसको सिर्फ जाना था बस से। मेरे को बस से जाने का इसलिए हम लोग ने कैंसिल किया। लेकिन फिर बाद में मेरी एक उम्मीद जगी और मेरे को एक बाइक मिली, लेकिन इन लोग मैडम के वो नाटक, तब तक मैंने ये टिकट निकाला था बस का, तो मैंने कैंसिल कर दिया वो सीन। तो इसलिए अभी हम लोग जा रही है बस से। दुःख वाटते मला खूप, काय करणार। तर आमच्या यहाँ पिंकी ताई आहेत, वो अपने को बताएंगे क्या सीन है पूरा आगे का। कोमल आहे, किती मस्त माझं नाव ठेवलं आहे। कोमल त्याचं काय बोलत ते, कोमल म्हणजे नाजूक। तिच्याकडे बघून वाटतं का नाजूक आहे कोमलतेने, कोमल। बंटी बबली आ रहे नासिक से, उसमें का बंटी नासिक का है, बबली इधर की है। ठीक, ते ब्लॉग बघतील ना माझे, ते पागल होणार आहे कोण आहे बंटी बबली। पण मी त्यांना बोलेन की असं आहे, मी मस्करी करतो, बिचाऱ्यांना माहिती पडली ना थोडं। तर आमची गाडी होती, कितीला मॅडम होती? हा, मुलींसारखा रडतो विंडो सीटसाठी। ठीक आहे, मी रडतो, चल तू काय करतो, तू रडत नव्हतीस काय? मग मला दे ना, मी रडत होते। मी काय बोलतोय, गाडी किती वाजताची होती सांग ना? गाडी होती 5 वाजताची। मी 5:45 घरातून निघालो, मग होती ये लवकर ये जल्दी आ, अपने लेट हो रहा है, रिक्शा नहीं मिलेगी, ये नहीं मिलेगी, वो नहीं मिलेगी। मैं घरात ब्लॉग बनाना होता, पहले टाइमावर असतो। मैं घर पे ब्लॉग बनाने वाला था, मैं घर से पूरा इंट्रोडक्शन सब चालू करने वाला था। लेकिन अपने जो पिंकी मैडम है उनको जल्दी करना है, और गाड़ी अभी आ रही है 6 बजे गाड़ी है, अब 6:30 हो रहे हैं, 6:15।
15 मिनट में हम लोग अभी पहुंच गए माइन जंक्शन। यू कैन सी ओ हियर माइन जंक्शन। सो अभी हम लोग पहुंच गए 15 मिनट में माइन जंक्शन। और इन लोग के बंटी बबली मिलने वाले हैं, अभी दादर में मिलने वाले हैं। लेकिन ती बबली राहते कुठे? लालबागला राहते। ठीक है चालेल। हमारे बंटी बबली आएंगे अभी। हम लोग पहुंच गए दादर। कैमरा वाला वापरा रहा। हमारे बंटी बबली आएंगे। पिंकी सही तुला फोन करते हम लोग पहुंच गए अभी दादर। तो हम लोग के जो बंटी बबली है अभी मेरे को तो दिख नहीं रहा है। हॅलो पोचली का तू? नाही कारण की दादर स्टेशनला बस पोचली हो। दादर स्टेशन आप कैन सी दादर स्टेशन आहे ती आपली मुंबईची लाईफलाईन। लोकल को मुंबई की लाईफलाईन बोलते हैं। जे मराठी लोक आहेत जे मुंबईकर आहेत त्यांना माहिती आहे। चालेल पाठव। त्यांना माहिती आहे काय महत्व आहे या लोकलचे। A few moments later. अपन लेवल तो हम लोग के बंटी बबली आ गए हैं। यू कैन सी हो रही है बबली इज कमिंग बंटी ऑल्सो सो दोन जण आम्हाला जोडले आहेत आता। हाय संदेश कसा आहेस? हाय नाव काय तुझं? संदेश। आणि ही सिद्धी आणि हा संदेश। तर मी तुमचं नाव ठेवलं आहे ब्लॉगमध्ये बंटी बबली आणि पिंकी आहे। चालेल ना? मस्करीकडे चालेल ना? तर आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आता। तर संदेश आणि सिद्धी म्हणजेच उर्फ डिक्कीमध्ये ठेवली आम्हाला। बंटी बबली आले आहेत आणि पिंकीताई क्रूज आले आहे त्यांना बघून। सो आता पोटपूजा आमची झाली आहे। तर आता आम्ही थांबलो होतो पनवेलला। पनवेलला कुठलं हॉटेल का? कुठलं हॉटेल? वैष्णवी होटल वैष्णवीला। आता हम रुके थे हिंदी मराठी मिक्स। तो हम लोग अभी रुके थे होटल वैष्णवी। तो हम लोग ने मैंने नहीं ठूसा इसने ठूसा। आप साइज देख के बता सकते हो आप कौन ठूसता है खाना। खाल्लं आम्ही जाडी म्हणजे जास्त खात नाही। तर आमचं मस्तपैकी खाऊन झालंय। ओके होतं जेवण। आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। तर कसं वाटतं तुला? हसते हस रही है। तर मस्त वाटतंय थंडी मस्त की आता उडी घातली मी। नवीन उडी आहे तुम्ही बघू शकता। खटारा जुनी उडी आहे। काय आहे? आता आपण डायरेक्ट भेटू उद्या सकाळी। जरा आशुच्या घरी थोडं जरा हे झालो आहे आशूच्या घरी का आशूच्या घरी सकाळी भेटू आपण। सो फायनली आम्ही पोहोचलो आहे विजयदुर्ग फोर्टची इथे जिथे आम्ही विला बुक केला आहे। म्हणजे तुम्हाला दाखवतो हा विला येतो आणि नाव आहे रॉक विला। आणि जे कोमलचे काका आहेत त्यांचाच हा विला आहे। तर आम्हाला कमी डिस्काउंटमध्ये दिला आहे काकांनी। आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये काकांचा नंबर येईल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। विजयदुर्ग फोर्ट आहे तो बाजूलाच आहे। मोजून 10-15 मिनिट वॉक इन डिस्टन्स आहे। आणि मी तुम्हाला आतून दाखवतो हा विला कसा आहे। आणि बाहेर तर स्विमिंग पूल आहे या साईडला स्विमिंग पूल आहे। आणि इथे आहे ते झोपाळा। तर जे बाकीचे लोक आहेत ते गेले फ्रेश व्हायला। आणि हा आतमध्ये सिटिंग एरिया हॉल देन वरती रूम नंबर टोटल 5 रूम आहेत।
5 4 आतमधून दाखवते ही आणि बाल्कनी आहे पाठच्या साईडची. हा झाला. अजून आहे हा एक घर, इथे वॉशरूम आहे. त्यानंतर तिसरी रूम. हा आमच्यामध्ये एक ॲड झाला आहे आदित्य नावाचा. काल रात्री चिपळूणवरून बसला ना. हां चिपळूणवरून आम्ही झोपलो होतो. हे आतमधला वॉशरूम, इकडे त्या रूमचा आणि हा बेड आहे. आणि इथे आपली पिंकीताई बसली आहे. हॅलो मॅडम. आणि हा बाल्कनी, इथून वरतून व्ह्यू आहे मस्तपैकी, खूप मस्त आहे. आणि एक अजून एक रूम आहे. संदेश बसला आतमध्ये. तर पूर्ण हा टोटल असा मोठा विला आहे. मस्त मजा येणार आहे आम्हाला. ॲक्च्युली हालत खूप खराब झाली आहे, कारण तुम्ही तोंडावरून बघू शकता केस वगैरे कसे झाले आहेत. जे माझे कुल्ले आहेत ना, कुल्ले ते सुजले आहेत बसून बसून. खूप कंटाळा आला बसून. ॲक्च्युली गाडी खूप लेट झाली. इथे यायला पाहिजे होती 8:30-9 वाजेपर्यंत, पण आधी 10-10:15 गाडी आली. मग नंतर तिकडून काहीतरी 10 किलोमीटर तरी असेल, जे पडेल गाव आहे, पडेल कॅन्टीन म्हणून असं इथे ओळखलं जातं. पडेल कॅन्टीनवरून 10-15 किलोमीटरचा रस्ता आहे इथून यायला. आता मग आम्ही प्लॅनिंग केलं आहे की इथून नंतर मग जायचं विजयदुर्ग फोर्टला. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि ते बाजूचं बेल ऐकून आहे तेही दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर येईल. तर पुन्हा परत भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड बाय.